तर सन होतो 1630. शिवनेरीच्या गडावर जन्माला आलेल्या एका बालकाने फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं भविष्य बदलून टाकलं. आणि ते होते शिवबा. त्या काळात परकीय आक्रमकांनी मंदिरं उद्ध्वस्त केली, लोकांना धर्मांतरास भाग पाडलं आणि आपल्या संस्कृतीचा अपमान जो नेहमीच होतो. महाराजांनी त्या काळोख्या अंधारात एक एक दिवा पेटवला. तो दिवा म्हणजे हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? तर फक्त हिंदूंसाठी नव्हे तर या भूमीत राहणाऱ्या प्रत्येकासाठी न्याय, सुरक्षा आणि सन्मान यासाठी महाराजांनी युद्ध केली. पण कधीही धर्माच्या नावावर नाही, कधीच नाही. त्यांनी मशिदींचं रक्षण केलं, मौलवींना नेहमीच मान दिला आणि शत्रूंच्या स्त्रियांचा सन्मान राखला. हेच होतं त्यांचं खरं सामर्थ्य. शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा धर्म होता प्रजेचा सन्मान. त्यांनी शिकवलं, राजा तोच जो प्रजेला देव मानतो. आजही आपण हिंदू राष्ट्र म्हणतो खरं तर, पण शिवाजी महाराजांचा खरा विचार काय होता? तर असं एक स्वराज्य जिथं धर्मापेक्षा मोठी आहे मानवता आणि स्वाभिमान.